Now we are going to discuss the another point of thermodynamics. Sorry, another bank म्हणतोय, sorry ते phone आला. Another part of thermodynamics which is very useful in our numericals. Okay, आता काल आपण बघितलं की झिरो लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय असतो, कशाला सिस्टीम म्हणतात, कशाला बाउंड्री म्हणतात, कशाला आयसोथर्मल प्रोसेस म्हणतात, कशाला थर्मल इक्विलिब्रियम म्हणतात. ठीक आहे, या कन्सेप्ट आपण डिस्कस केल्या. नंतर झिरो लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स पाहिला, त्याच्यानंतर आपण जरा पुढे आलो, मग एक्झॅक्ट काय होतं, हीट दिल्यानंतर इंटरनल एनर्जी कशी चेंज होते, इंटरनल एनर्जी म्हणजे काय, कधी इंटरनल एनर्जी चेंज होते, काय असतं इंटरनल एनर्जी म्हणजे, हे पण डिस्कस केलं आपण. नंतर आपण पुढे गेलो अजून, मग आपण वर्क डन काढलं. आपण काय काढलं? वर्क डन काढलं. इफ द व्हॉल्यूम चेंजेस ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर, व्हॉल्यूम चेंज होतोय, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणजे हीट आपण दिलेली नाही, तरी पण व्हॉल्यूम चेंज होतोय, तिथं काय ते वर्क डन होतं, बरोबर आहे. आणि ते सुद्धा इंटरनल एनर्जी काय करतं? चेंज करतं. मग काल आपण वर्क डन पर्यंत आलो. ओके, तर या दोघांचा उपयोग करून बाय दीज टू वी आर गोइंग टू डिड्यूस द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आपण पहिला लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काढणार आहे, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काढणार आहे, ज्याच्यावर न्यूमरिकल्स आहेत. नंतर आपण पीव्ही कर्व काय असतो ते बघणार आहे. व्हॉट इज मीन बाय पीव्ही कर्व, हाऊ वर्क डन इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ पीव्ही कर्व. पीव्ही म्हणजे प्रेशर आणि व्हॉल्यूम ग्राफ, त्याला पीव्ही कर्व म्हणतात. ओके, प्रेशर अगेन्स्ट व्हॉल्यूमचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, त्याला आपण काय म्हणतो? पीव्ही कर्व. आपल्याला सगळ्या रिएक्शनचा पीव्ही कर्व काढायचा आहे. ऍक्च्युली हीट इंजिन ही कन्सेप्ट होती आपल्याला, की ज्याच्यामध्ये आपल्याला अप्लाय करायचं होतं हे पीव्ही कर्व वगैरे, पण आता तो सिलेबस मधून काढून टाकलेला पार्ट आहे. ठीक आहे, मग आपल्याला फक्त समजून घ्यायचंय व्हॉट इज मीन बाय पीव्ही ग्राफ अँड हाऊ इट इज यूज टू calculate the work done in that process. What is mean by thermodynamic process, किती प्रकारच्या थर्मोडायनामिक प्रोसेस असतात. केमिस्ट्री मध्ये नाव ऐकली असतील तुम्ही, आयसोथर्मल, आयसोबॅरिक, आयसोक्रोनिक, ओके, ऍडियाबॅटिक, ह्या ज्या प्रोसेसेस आहेत त्या आपण डिस्कस करणार आहे. आता जास्त बोर करत नाही पुढचं सांगून, तर आपण आता डायरेक्ट स्टार्ट करूया. तर आज बघणार आहे आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. काय बघणार आहे? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. झिरो लॉ झाला. झिरो लॉ काय सांगतो? ए जर बी बरोबर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असेल, ए जर सी बरोबर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असेल, तर बी आणि सी दोन्ही काय असतात? थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असतात. एकदम सिंपल आहे. ए इज इन थर्मल इक्विलिब्रियम विथ बी, A is again thermal equilibrium with C, then A, B and C are also in thermal equilibrium. Okay, now we are going to discuss what is the first law of thermodynamics. If we consider a system, मी जर एक सिस्टीम घेतली, तिथे खराब उठला पेन, मी जर एक सिस्टीम घेतली, ही सिस्टीम आहे, काय झालंय, ही वाट का लागली? आय डोंट नो काय तर प्रॉब्लेम सॉल्व झाला याला. ठीक आहे, तर वी टेक वन सिस्टम which is usually consisting a gas molecule. समजा हे एक सिस्टीम घेतली, हे सिस्टीम आहे, हे बाहेरचं काय आहे? सराउंडिंग एन्व्हायरमेंट आहे. ओके, जर याची इंटरनल एनर्जी चेंज करायची असेल तर मला दोन प्रकारे करता येते. एक तर मी त्याला हीट देणार,
मी जर याला हीट दिली तर याचं काय होतं, इंटरनल एनर्जी चेंज होते, आपण डिस्कस केले. त्याचबरोबर एक तर दुसरं मी याच्यावर काहीतरी वर्क डन करणार, याचा व्हॉल्यूम चेंज करणार, म्हणजे याची इंटरनल एनर्जी काय होते, चेंज होते. बरोबर. मग या दोन्हींचा विचार करून आपण काय करतोय, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काढतोय. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं इक्वेशन काय आहे, तर Q दिलेली हीट इज इक्वल टू डेल्टा U प्लस W. काय वापरतो आपण, Q इज इक्वल टू डेल्टा U प्लस W. मला वाटत नाही तुम्हाला दिसत असेल फळ्यावरचं, एक 2 मिनिटं थांबा, काय प्रॉब्लेम झालाय काय माहिती. ओके, Q इज इक्वल टू काय बाळा, डेल्टा U प्लस W. हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं इक्वेशन आहे. ते कसं काढलं गेलं हे आता आपण लिहून घेणार आहे. ओके, राईट डाऊन, टायटल टाका फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ओके, तर आपण काय लिहितोय, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये सुरुवातीला लिहूया, if we give the heat to the system, if we added heat Q, okay, if we added heat Q to the system, मी काय केलं, सिस्टीम वर काय केले, हीट ऍड केली, विदाउट एनी वर्क. बघा बाळांनो, मी त्याच्या वर्क काय केलंय का, अजिबात वर्क केलेलं नाही. मी काय केलंय, त्याला फक्त हीट देतोय, त्याचा व्हॉल्यूम चेंज केलेला नाही. व्हॉल्यूम, आपल्या वर्कचा फॉर्म्युला काय असतो, W इज इक्वल टू, काल फॉर्म्युला झालाय P. P म्हणजे काय, प्रेशर इंटू डेल्टा V. डेल्टा V म्हणजे काय, चेंज इन व्हॉल्यूम, किंवा आपण त्याला VF मायनस VI असं म्हणतो. VF खाली काढले बघा डेरिवेशन, W इज इक्वल टू काय, प्रेशर VF मायनस VI. जर व्हॉल्यूम चेंज झाला तरच वर्क डन होतं, व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल तर वर्क डन काय झालं बाळा, 0. इथं काय सांगितलं मी, इफ वी ऍडेड हीट, ज्याला दिसत नाही त्यांनी ऐका, इफ वी ऍडेड हीट Q टू द सिस्टम विदाउट एनी वर्क, द इंटरनल एनर्जी, काहीतरी प्रॉब्लेम झाला याला जरा, इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम, इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम, अनिकेतचं काय चाललंय, ऑफ द सिस्टम इज चेंजेस टू इंटरनल एनर्जी डेल्टा U, कितीला चेंज होते, जेवढी आपण हीट ऍड करतो तेवढी. इंटरनल एनर्जी चेंज होते म्हणजे काय होते बाळांनो, वाढते, असं म्हणूया. इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम इज इन्क्रीजेस. बघा शब्द वापरतोय का, इन्क्रीजेस टू.
वाढतीये म्हणून आपण ही पॉझिटिव्ह घेतली. बघा पुन्हा वाढतीये म्हणून आपण काय घेतली, पॉझिटिव्ह घेतली. If we added heat Q to the system without any work, the internal energy of the system is increases. Internal energy काय होते बाळा, वाढते. इंटरनल एनर्जी काय होते बाळा, वाढते. डेल्टा U इज इक्वल टू Q. आता सेकंड केस घेऊया. If we do आपण काय केलं, some work पेन उठायला लागला तर व्यवस्थित, some work on system, मी त्याच्यावर काहीतरी वर्क केलं, ऑन सिस्टीम टू एक्सपांड इट्स वॉल्यूम फ्रॉम VI टू VF. म्हणजे मी त्याचा काय केला, व्हॉल्यूम वाढवला VI टू VF. बरोबर आहे. विदाउट ऍडिंग हीट. आता काय झालं, त्याचा व्हॉल्यूम वाढलाय बाळा, आपण नाही वाढवला, त्याचा व्हॉल्यूम वाढलाय, सिस्टीमचा व्हॉल्यूम वाढलाय विदाउट ऍडिशन एनी ऑफ हीट. हीट ऍड केली का, नाही केली. मग देन इट्स इंटरनल एनर्जी, इंटरनल एनर्जी आहे ना बाळा, इज चेंजेस टू इंटरनल एनर्जी, त्याची डेल्टा यू इज इक्वल टू काय येणार बाळा, डेल्टा इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. का मायनस येणार, मी प्रश्न विचारतो कोणाला तरी, बघू कोण सांगू शकतंय का. आवाज आला तरी नाही आला करायचं नाही, हा. तर कोण सांगू शकतंय मला, कोण सांगू शकतंय मायनस का आलं. एक्सपान्शन झालंय बाळांनो, एक्सपान्शन झालंय म्हणून सिस्टीम वर्कडन आपण मायनस घेतले. का घेतलंय मायनस, आपण डिस्कशन केलंय हे, ठीक आहे. कोण सांगू शकतंय मला, जुनेद सांगू शकतोय का, जुनेद, जुनेद पटेल. हा, अंजली सांगू शकते का. इंटरनल एनर्जी डिक्रीज झाल्या. हा, व्हेरी गुड. इंटरनल एनर्जी डिक्रीज झाली, म्हणजे काय केलंय, सिस्टीमनं वर्क डन ऑन पिस्टन केलंय. म्हणजे एक्सपान्शन करताना आपण पिस्टन मागे ओढणार ना, सिस्टीमनं वर्क डन त्या ह्याच्यावर केले, पिस्टनवर. त्यामध्ये जी इंटरनल एनर्जी कमी झाली, काय घेतलं, मायनस. व्हेरी गुड, मायनस. व्हेरी गुड. इंटरनल एनर्जी डिक्रीज झाली आहे म्हणजे इथं आपण मायनस घेतलं बाळा. मायनस का घेतलं, कारण की सिस्टीमनं वर्क डन लावलं ना वरती, बरोबर. म्हणजे इंटरनल एनर्जी चेंज होताना ही अशी होतीये. देन टोटल चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजे टोटल दोघांमध्ये इंटरनल एनर्जी किती चेंज झाली, तर या दोघांची ऍडिशन, दोन्हीने पण इंटरनल एनर्जी चेंज होतीये ना. मग टोटल इंटरनल एनर्जी किती होतीये, चेंज डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. देयरफॉर हा डब्ल्यू इकडे आला तर क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. काय मिळालं बाळा, क्यू इज इक्वल टू, पेन उठायला लागला बघा आता व्यवस्थित, क्यू इज इक्वल टू काय येणार, डेल्टा यू प्लस डब्ल्यू. दिस इज द स्टेटमेंट फॉर, दिस इज द इक्वेशन फॉर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. मग याचं स्टेटमेंट लिहायचं आपण. बघा बाळांनो आपण कसं काढलं हे, जर काय कळलं नसेल तर परत विचारू शकताय मला, बहुतेक सगळ्यांना समजण्यासारखंच मी सांगतोय. हा, इफ वी ऍडेड हीट क्यू, आपण काय केलं, त्याच्यावर हीट क्यू टाकली टू द सिस्टीम विदाउट एनी वर्क, द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज इंक्रीजेस. इंटरनल एनर्जी वाढली म्हणून डेल्टा इज इक्वल टू क्यू लिहिलं. जर वर्क डन केलं विदाउट हीट ऍड करता तर मायनस येणार, डेल्टा क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. ओके, घ्या इथपर्यंत लिहून लगेच स्टेटमेंट लिहूया.
इथपर्यंत झालं लिहून? झालं का? देवेंद्र झालं का रे बाळा? ओके चला मग जाऊया पुढं. स्टेटमेंट लिहा सर्वांनी. बघा याच्यावरून स्टेटमेंट काय सांगणार? क्यू म्हणजे काय? मी दिलेली हीट. मग त्याच्यावरून सुरुवात आहे. द अमाउंट ऑफ heat Q added to the system its internal energy is increased by an amount of delta U. अमाउंट किती पाहिजे त्याची? डेल्टा यू, जे आपण लिहिलंय. and remaining is lost in the form of work done on surrounding. Remaining is lost in the form of work done on surrounding. बघा स्टेटमेंट काय आहे पुन्हा सांगतो. द अमाउंट ऑफ हीट क्यू, मी अमाउंट हीट किती दिल्या? क्यू. क्यू की काय काम करते? दोन काम करते. पहिलं त्याची इंटरनल एनर्जी चेंज होईल आणि राहिलेली क्यू काय करते? वर्क डन करते. कुणावर? सराउंडिंग वर. म्हणून आपण काय लिहिलं? प्लस डब्ल्यू. किंवा दुसऱ्या भाषेत सांगू शकतो आपण द चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस द एनर्जी लॉस्ट energy lost due to work done on surrounding is nothing but applied or added heat on the system. या दोघांची ऍडिशन केली तर ती काय होते? heat added to the system. असं पण म्हणू शकतो. किंवा अजून एका वेगळ्या पद्धतीने म्हणू शकतो. डेल्टा यू इज इक्वल टू फॉर्म्युला काय? क्यू मायनस डब्ल्यू. द चेंज इन इंटरनल एनर्जी इज द डिफरन्स आहे ना दोघांचा. बघा हे होमवर्क आहे. खालचं परत तुम्ही लिहा. हे आपलं मेन स्टेटमेंट आहे, पण एक अल्टरनेट स्टेटमेंट पण आपण लिहू शकतो. तर ते तुम्ही लिहायचं आहे. कसं लिहिणार बघा. द अमाउंट ऑफ चेंज इन इंटरनल एनर्जी इज द डिफरन्स आहे ना बाळा, कशा कशाचा? ही अमाउंट ऑफ हीट ऍडेड अँड एनर्जी लॉस्ट डुईंग वर्क डन ऑन द सराउंडिंग. या दोघांचा काय? डिफरन्स आहे. असं पण लिहू शकतो मी. पुन्हा बघा काय लिहिणार. The amount of internal energy is change in internal energy is the difference आहे तो. पुन्हा पुन्हा म्हटला तर heat added and amount of energy lost in work done on the surrounding. सोपं आहे का नाही बाळा? हे असं पण लिहू शकता तुम्ही. दोन्ही लिहून ठेवा. एक इथं लिहिलं आपण, एक होमवर्क करायचं सर्वांनी. समजलं सगळ्यांना? काही क्युरी नाही? बघा बाळांनो, समजलं का? ठीक आहे सर. हा अजून एकदा सांगा ना खालचं समजलं. कुठलं? होमवर्क दिलेला त्यातलं ते काय लिहायचं? आता हे बघ की, हे काय? डेल्टा यू काय आहे? चेंज इन इंटरनल एनर्जी आहे. हो. दिस इज द डिफरन्स. वजाबाकी आहे ना दोघांच्यात. हो.
इज द डिफरन्स कोणाकोणामधला, हीट ऍडेड, क्यू म्हणजे काय, हिटेड, आणि डब्ल्यू काय आहे बाळा, लॉस्ट ऑफ एनर्जी डुईंग लॉस्ट ऑफ एनर्जी. लॉस्ट ऑफ एनर्जी हा, ऑन सराउंडिंग, असं लिहायचं, तयार करायचं वाक्य. जमेल का? ओके. ट्राय हो करा. हो. This is our second point. Okay. Now we are going to discuss what is mean by PV diagrams. त्याच्या आधी थोडे केसेस डिस्कस करून घेऊया पटकन. एक तुम्हाला चार्ट दिलाय बघा बुक मध्ये, तो मी सेपरेटली तुम्हाला एक्सप्लेन करतो. पहिला पॉइंट, केस 1. इंटरनल एनर्जी पॉझिटिव्ह कधी असते, इंटरनल एनर्जी निगेटिव्ह कधी असते, असा आहे ना फॉर्म्युला. ऍक्च्युअली फॉर्म्युला काय, डेल्टा यू इज इक्वल टू बाळा काय, क्यू मायनस डब्ल्यू. ओके, तर मला आता कोण सांगतोय, हा श्रेयस बाळा, आवाज येतोय का श्रेयस? हॅलो श्रेयस, हॅलो. हा येतोय सर, बोला. हा, मला सांग, ही चेंज इन इंटरनल एनर्जी पॉझिटिव्ह कधी असणार, निगेटिव्ह कधी असणार? त्याच्या पुढे इक्वेशन आहे. पटकन सांग. आवाज येत नाही श्रेयस तुझा. बाकी आणि कुणाला काय सुचतंय का? रेणुका, श्रद्धा, शाहिद पटेल, अनिकेत, अनुराग, कुणाला काय सुचतंय का? हा डेल्टा यू पॉझिटिव्ह कधी असेल, निगेटिव्ह कधी आहे? फालतू आहे रे, पटकन सांगायला पाहिजे राव. हा, कोण सांगेल? जुनेद सांगतोय का? हॅलो, आवाज येतोय माझा जुनेद? हा, बरं लय वेळ घालवला मी, आता मीच सांगून टाकतो, तुम्ही काय सांगना झालाय. आवाज आला तरी नाही आवाज आला करायची ऍक्शन, ऑनलाईन टीचिंग. ठीक आहे, तर डेल्टा यू पॉझिटिव्ह कधी असतो आणि डेल्टा यू निगेटिव्ह कधी असतो बघा बाळांनो. इफ वन केस Q इज ग्रेटर दॅन डब्ल्यू, जेव्हा Q हा काय असेल, ग्रेटर दॅन डब्ल्यू, हीट ऍडेड इज ग्रेटर दॅन अमाऊंट ऑफ वर्क डन ऑन सराउंडिंग. इथं वाक्य काय लिहिणार तुम्ही, हीट ऍडेड इज ग्रेटर दॅन लॉस्ट ऑफ एनर्जी ऑन work done on surrounding, then delta U is positive. बघा बाळांनो, जर Q मोठा असेल आणि W लहान असेल तर या दोघांची वजाबाकी काय येणार, पॉझिटिव्ह येणार. आता निगेटिव्ह कधी येणार, आता हे तरी सांगा बाळांनो, कोण मोठा पाहिजे, W मोठा पाहिजे, म्हणजे फक्त काय लिहायचं, the heat added is smaller than loss of energy on the work done on the surrounding, then delta U is equal to minus. And third one, when heat is added is same, exact same आहे, म्हणजे Q आणि W काय आहे, सेम आहे. इंटरनल एनर्जी किती येणार, भोपळा 0. लक्षात आलं? या 3 केसेस लिहून टाकायच्या. दुसरा होमवर्क, पहिली केस मी लिहून दिली आहे, दुसऱ्या 2 तुम्ही लिहायच्या. लिहू शकताय का? उत्तर देत नाही तर होमवर्क करायचा, सुट्टी द्यायची नाही. मग पहिल्यांदा काय लिहायचं, इफ Q इज ग्रेटर दॅन W, म्हणजे काय, हीट इज ऍडेड इज ग्रेटर दॅन द लॉस ऑफ एनर्जी ऑन द वर्क डन ऑन द सराउंडिंग, देन डेल्टा U इज पॉझिटिव्ह. नंतर निगेटिव्ह कधी असतो, W मोठा असेल Q लहान असेल तर निगेटिव्ह, बरोबर. आणि नंतर आपण काय करणार, दोन्ही सेम असतील तर भोपळा 0. ठीक आहे, ओके. तर
न्यूमेरिकल नंबर 4 सोडवायचा आहे. न्यूमेरिकल नंबर 4. न्यूमेरिकल नंबर 4 म्हणजे क्वेश्चन नंबर 4 आहे ना तो. हा, पहिलाच न्यूमेरिकल. तर सगळ्यांनी तो सोडवायचा ट्राय करायचा आहे. नाही आला संध्याकाळपर्यंत मला व्हॉट्सअप आला पाहिजे तुमचा, सर आला नाही आला, जमला नाही जमला. कारण फॉर्म्युले आपले दोन्ही झाले. दोन फॉर्म्युले कुठले वापरायचे? पहिला फॉर्म्युला वर्धनचा काय फॉर्म्युला? प्रेशर इज इक्वल टू व्हीएफ, सॉरी, वर्धन इज इक्वल टू पी प्रेशर इंटू व्हीएफ मायनस व्हीआय, आणि डेल्टा यू इज इक्वल टू काय बाळा? क्यू मायनस डब्ल्यू. हे दोन फॉर्म्युले वापरून आपल्याला काय करायचं? तो न्यूमेरिकल सोडवायचा. हे दोन्ही झालंय आपलं, आताच झालंय. तर हा न्यूमेरिकल नंबर 4 सर्वांनी सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. कराल का? आय नो आवाज येत नाही तुम्हाला, हा, आला तरी तुम्ही उत्तर देणार नाही. तर सर्वांनी हा ट्राय करायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, पीव्ही ग्राफ किंवा पीव्ही डायग्राम. हा, शाहिद काय म्हणतोय बाळा? नाही सर. आवाज येतोय ना? आन्सर देताना तेवढा आवाज येणं झालाय पोरासनी, काय करायचं? ठीक है, चलो तो आगे जाएंगे और बताएंगे व्हाट इज मीन बाय पीवी कर. हा, या चॅप्टरचा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आणि सगळ्यात इझी पॉइंट. ओके, सुरुवातीला बघायचं व्हॉट इज मीन बाय व्हेरिएबल्स. व्हॉट इज मीन बाय व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्स म्हणजे काय असतात? त्याला आपण थर्मोडायनॅमिक व्हेरिएबल्स म्हणतो. किंवा त्याला स्टेट व्हेरिएबल सुद्धा म्हणतो. काय म्हणतो? स्टेट. कुठल्या स्टेटला येतो तसं सुद्धा म्हणतात. किंवा त्याला स्टेट व्हेरिएबल सुद्धा म्हणतात. स्टेट व्हेरिएबल म्हणजे काय असतं? द मेजरेबल क्वांटिटी ऍट पर्टिक्युलर स्टेट ऑफ द सिस्टीम इज कॉल्ड एज स्टेट व्हेरिएबल. मेजरेबल क्वांटिटी ऑफ system at particular state are called state variable. पर्टिक्युलर स्टेटला आपण त्याचे काय केले बाळा? काही मेजरेबल क्वांटिटी मोजल्या, त्याला काय म्हणायचं? स्टेट व्हेरिएबल. दोन प्रकारचे असतात. एकाला म्हणतात इंटेन्सिव्ह आणि एकाला म्हणायचं एक्सटेन्सिव्ह. बघा हे झालं असेल आपल्याला माग सुद्धा, इंट्रेन्सिक एक्सट्रेन्सिक, सॉरी सेमीकंडक्टर मध्ये झालं असेल. ठीक आहे, तर आपण इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह म्हणतो. इंटेन्सिव्ह म्हणजे काय? विच does not depend on size of system. Size of system. जे सिस्टीमच्या साईजवर अवलंबून नसतात त्यांना काय म्हणायचं? इंटेन्सिव्ह. आणि which does depend on size of system. म्हणजे जे सिस्टीमच्या साईजवर अवलंबून असतात त्यांना एक्सटेन्सिव्ह म्हणतात. त्याचं उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. उदाहरणार्थ मी एक सिस्टीम घेतली की त्याचं मास m आहे, डेन्सिटी रो आहे, प्रेशर p आहे, बरोबर. हे त्याचं काय आहे? त्याचे व्हेरिएबल्स आहेत. ह्या सिस्टीमचं आपण काय काय मोजू शकतो? मास मोजू शकतो, डेन्सिटी मोजू शकतो, प्रेशर मोजू शकतो, व्हॉल्यूम मोजू शकतो, बरोबर आहे. समजतंय? आता मी काय केलं? या सिस्टीमला कट केलं एक्झॅक्ट 2 पार्ट मध्ये.
एक्झॅक्ट काय केलं त्याला 2 पार्ट मध्ये मी काय केलं कट करून टाकलं. समान 2 पार्ट मध्ये कट करून टाकलं. तर याचं बाळांनो प्रेशर आणि डेन्सिटी आहे ना ती सेमच राहणार. प्रेशर आणि डेन्सिटी काय राहणार सेम, कारण की आपला व्हॉल्यूम पण तेवढाच कमी झाला आणि मास पण तेवढंच कमी झालं. बरोबर आहे. डेन्सिटी सेम असणार दोघांची, पण चेंज काय होणार, मास होणार m/2 आणि व्हॉल्यूम होणार v/2. म्हणजे त्याची साईज बदलली तर कोण दोन बदलले रे, मास आणि व्हॉल्यूम बदललं, पण डेन्सिटी आणि प्रेशर काय राहिलं बाळा, कॉन्स्टंट राहिलं. म्हणजे हे झाले तुझे इंटेन्सिव्ह आणि हे बदललेले झाले एक्सटेन्सिव्ह. समजतंय का मी काय बडबडतोय ते, लक्षात येतंय का? आता मी ह्याचे काय बदलले बाळांनो, फक्त मास आणि व्हॉल्यूम बदललं, पण प्रेशर आणि डेन्सिटी सेम राहिली. म्हणून काही एक्सटेन्सिव्ह काही इंटेन्सिव्ह. जे साईज नुसार बदलतात ते असतात एक्सटेन्सिव्ह, जे साईज नुसार बदलत नाहीत त्याला म्हणायचं इंटेन्सिव्ह. लक्षात आलं? एक शॉर्ट मध्ये लिहून टाका. हे थोडस माहितीसाठी आपल्याला दिले आहे म्हणून दिले. आपल्याला जायचं आहे पीव्ही ग्राफ. मग पीव्ही ग्राफ काय असतो ते सांगेन. आणि सगळ्यांनी न्यूमरिकल नंबर शेवटचा आहे बघा कुठला, 12वा, तो सुद्धा ट्राय करायचा आहे. म्हणजे मला वाटत नाही तो जरी नाही सुटला तर उद्याच्या लेक्चरला तो मी सगळ्यांना सोडवून देणार आहे, तरी तुम्ही बघून ठेवायचा तो काय आहे. 12 नंबरचा न्यूमरिकल म्हणजे पीव्ही ग्राफ शिकवणार आहे त्याच्यावरच आहे तो, तर तो बघून ठेवायचा आहे सगळ्यांनी. मी उद्या घेणार आहे, म्हणजे नेक्स्ट लेक्चरला घेणार. आणि मी बघतोय बरं का, तर विद्यार्थी फार अब्सेंट आहेत लेक्चर्सला, आणि युट्यूबला व्ह्यू सुद्धा अजिबात नाहीयेत. 0 व्ह्यूज, 1 व्ह्यूज, 2 व्ह्यूज, 3 व्ह्यूज, फार कमी आहेत व्ह्यूज. वाटलं मला तर मी इथनं पुढे युट्यूबचे लेक्चर बंद करणार आहे टाकायचे. मग विनाकारणाचं नेटचं कन्झम्पशन, विनाकारणाचं ते कॉस्टली जातंय, विनाकारणाचं काय गरज नाही त्याची असं मला वाटतं. मला आजच व्हॉट्सअप करा की युट्यूबला लेक्चर टाकू का नको टाकू. जर तुमचे काय रिप्लाय आले नाहीत तर मी बंद करणार आहे टाकायचे. मग बुडलं तर बुडलं असं ठेवावं लागेल मग आपल्याला. मी तुमच्या फायद्यासाठी काय करतोय ते पुन्हा रेकॉर्ड करून ते पुन्हा टाकतोय, आणि कोण बघत नाही, केमिस्ट्रीचं बघत नाही, बायोचं बघत नाही, तर ते बघायला पाहिजे बाळांनो सगळ्यांनी. नाही तर लेक्चरला तरी प्रेझेंट पाहिजे. लेक्चरला आज कमी मुलं होती फार. अनिकेत पण येतोय जातोय काय कळणार मला त्याचं पण. ठीक आहे, झाला पॉइंट. देन वी आर गोइंग टू डिस्कस व्हॉट इज मीन बाय पीव्ही डायग्राम. डेफिनेशन लिहूया त्याची. लिहूया पीव्ही डायग्राम म्हणजे काय. पीव्ही डायग्राम म्हणजे तो एक ग्राफ आहे. तो काय ग्राफ, कुणाच्या अगेन्स्ट कुणाचा, प्रेशर वर्सेस व्हॉल्यूमचा. पीव्ही डायग्राम द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. डेफिनेशन लिहून या माझ्यासोबत, कुठं कोण विचारणार नाही पण आपला हाय म्हणून द्यायचे. द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, ग्राफ आहे ना तो बाळा, कशाचा क्रॉस कशाचा आहे, द प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम ऍट पर्टिक्युलर पाथ. म्हणजे एक रिएक्शन झाली समजा इन केस, म्हणजे एक थर्मोडायनामिक प्रोसेस झाली, तर त्याच्यामध्ये स्टेट टू स्टेट त्यानं कसं आपलं प्रेशर आणि व्हॉल्यूम चेंज केलं याचा ग्राफ काढणे म्हणजे त्याला पीव्ही डायग्राम म्हणतात. द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ equation of state of system is called PV diagram, or त्याच्या पुढे अजून थोडंसं देतो,
or the PV curve किंवा ग्राफ म्हणू आपण त्याला, or indicator diagram. त्याला कसली डायग्राम आणि म्हणतो आपण, त्याला पीव्ही डायग्राम म्हणा, पीव्ही कर्व किंवा पीव्ही ग्राफ म्हणा किंवा इंडिकेटर डायग्राम. हा कुणाच्या मध्ये काढायचा, शब्दाचा अर्थ आहे पी आणि व्ही च्या मध्येच काढायचा, बाकी कशाच्या मध्ये नाही. ठीक आहे. एक खाली छोटीशी डायग्राम काढतो, तुम्ही पण काढून ठेवा. दिसतंय का इथे सर्वांना? ठीक आहे. आता पी आणि व्ही चा ग्राफ काढायचा आहे, म्हणजे पी येणार वाय ऍक्सिसला, व्ही येणार झेड एक्स ऍक्सिसला. बरोबर. प्रेशर येणार वाय ऍक्सिसला, व्हॉल्यूम येणार एक्स ऍक्सिसला. ठीक आहे. हा समजा असा ग्राफ आहे. हा ग्राफ काय आहे? असा आहे. ससा असाच असतो. आयसोथर्मल असेल, ऍडियाबॅटिक असेल तर हा असाच येतो बऱ्यापैकी. ठीक आहे. म्हणून हाच काढून टाकतो. बघा, याचं सुरुवातीला प्रेशर होतं P1. सुरुवातीला प्रेशर किती होतं? P1. ते बदललं कुठपर्यंत? P2 पर्यंत बदललं. सुरुवातीचा त्याचा व्हॉल्यूम किती होता? V1 आणि हा काय झाला? V2. बघा डायग्राम. प्रेशर बदललं P1 टू P2, व्हॉल्यूम बदलला V1 टू V2. आणि त्याचा ग्राफ कुठून कुठे गेला हे कळणं महत्वाचं. A टू B गेलाय. हा एरो महत्वाचा. बघा बाळांनो, नीट ऐका. तुमची डायग्राम कुठून स्टार्ट होती याचा एरो पाहिजे, म्हणजे तुमची रिएक्शन कुठून आली? इथून आली. P1 पासून आणि V1 पासून स्टार्ट झाली आणि P1 आणि P2 आणि V2 ला संपली. हा एरो दाखवतो. हा जर एरो उलटा दाखवला तर तो कुठून स्टार्ट झाला? P2 आणि V2 पासून स्टार्ट झाला आणि परत कुठे गेला? P1 V1 ला गेला. हा एरो ती प्रोसेसची डायरेक्शन दाखवतो. आणि ह्यात सगळ्यात महत्वाची नोट, द वर्क डन. हे पाठ पाहिजे सगळ्यांच्या मला. नोट ही महत्वाची आहे. द वर्क डन इन दिस प्रोसेस, काय वर्क डन झालं ना, इज द एरिया कवर्ड बाय ग्राफ. बाळांनो, हे फार महत्वाची नोट आहे. आपल्याला वर्क डनच काढायला विचारतात काय, तर वर्क डन म्हणजे काय असतो? या कर्वनं बाउंड, कवर्ड म्हणण्यापेक्षा बाउंडेड म्हणूया त्याला. बाउंडेड बाय ग्राफ. ग्राफ न किती एरिया, हा जो एरिया दिसतोय ना बाळांनो सगळ्यांना, हा दिसतोय का एरिया? हा जो एरिया आहे तो एरिया म्हणजे काय असतं, तर त्याचं वर्क डन. तुम्हाला असेच ग्राफ येणार आहेत अख्ख्या चॅप्टर मध्ये. आता हा ग्राफ कशाचा आहे, तर हा आयसोथर्मल प्रोसेसचा आहे. नंतर आपण बघणार ऍडियाबॅटिकचा कसा असतो, आयसोबॅरिकचा कसा असतो,